स्वीकार करायचा आहे. पुढील सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील सर. चला स्टार्ट करायचंय आणि सामना ऑन होतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा पाहायला मिळतात बिंदास लसनेच्या बॅटमधून. 2 षटकांचा सामना असेल आणि जुना चेंडू तुम्हाला देण्यात येईल. तर या सर्व जे आम्ही नियम तुम्हाला बांधून देतो त्यांची तुम्ही आनंदाने स्वीकार करताय हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर असंच प्रेम सहकार्य असू द्या. गोलंदाजी मार्कवर किरण असेल. पंचांच्या उजवीकडून सज्ज होते बिंदाससाठी. आक्रमक स्टान्स बिंदासचा. ओव्हर पिच होता. लॉफ्ट केलंय. चेंडूला वावलंय. वाईड ऑफ लॉंग सीमारेषा पार. खणखणीत षटकार. परिस्थिती बिकट असताना सुद्धा खूप वेळा बिंदासला आपण चांगला खेळ करताना पाहिले. पण कालच्या दिवसामध्ये किरणने चांगली गोलंदाजी केली. कालचा दिवस वेगळा होता. पहिला दिवस या स्पर्धेचा वेगळा होता. आजचा दिवस तुम्हाला जगायचा असेल, आजचा दिवस जर तुम्हाला विजय नोंदवायचा असेल तर तुमचा प्रामाणिक खेळ, तुमचा वैयक्तिक खेळ तुमच्या संघासाठी असायला हवा. आता मात्र बिंदास बरसतोय. धावसंख्या झाले 8. तुललेंचा चेंडू होता. इनटू द गॅप निघून जाईल का पाहायचंय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते. शेवटच्या क्षणाला एका धावेवर समाधान हा ना करता करता मात्र समाधान व्यक्त केलंय. यशस्वीरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचतात. 1 धावेची वाढ. धावसंख्या झाले ती म्हणजे 9 धावा. 52 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं या अगोदरच्या सामन्यामध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र हा सामना खेचला होता भावेश पवार यांनी. पण चांगली गोलंदाजी मी म्हणेन तिन्ही गोलंदाजांनी केले. नंदनने, विश्वनाथने आणि त्यानंतर शेवटचे षटक हाताळले ते म्हणजेच प्रतीकने. तिन्ही गोलंदाज अचूक दर्जाची गोलंदाजी करत होते. दबाव न घेता गोलंदाजी केली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर किरण असेल. धावसंख्या झाली NR बोरपाडाची 9. लेफ्ट आर्म ओव्हर. गुडलाईन स्पॉट क्लिअर केला. हलकासा बाहेर वळवला. चेंडूचा वेग भन्नाट होता. व्यवस्थित पूल कन्वर्ट करू शकले नाहीत फलंदाज धीरज. 4 चेंडूची संमती झाली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. चांगला कमबॅक करून देतोय किरण आपल्या संघाला. दादूचा पाडा एक हाती सर्व सामने काल जिंकले. दादूचा पाडा संघाने थोडीशी डोकेदुखी केली होती बॉम्बेपाडा संघाने दादूच्या पाडा संघाची, पण मात्र शेवटच्या क्षणाला जिंकलेत दादूचा पाडा हा संघ कालच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा किरण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन मग खूप चांगल्या रीतीने एलिव्हेशन दिलं. चेंडूला वावलं ते म्हणजेच लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते आणि यावेळेस फेक मात्र अचूक होती. गॅदर चुकलं होतं. फक्त 1च धाव मिळेल. लेट्स सी. आपण पाहूया काय निर्णय येतोय पंचांच्या माध्यमातून, कारण आम्ही प्रेक्षकांचं मत ग्राह्य धरणार नाही आहोत. जो निर्णय पंच देतील तोच आम्ही ग्राह्य धरणार आहोत. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. निर्णय मात्र एका धावेचाच आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धावसंख्या या एका धावेच्या मदतीने 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चला वेळ वाया घालू नका मित्रांनो, कारण अजूनही आम्हाला यानंतर 2 सामने कंप्लीट करायचे. थोडी खेळ भावना दाखवा, कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि कदाचित चुकीचा निर्णय या वेळेस वाद वाढवू शकतो. म्हणून जे पंच निर्णय देतात त्याचा स्वीकार करा प्लीज. आणि पक्षपात नाही झालाय या 4 दिवसांमध्ये कुठल्या संघावर, तर शेवटच्या दिवशी सुद्धा होणार नाही, कारण प्रेक्षकांची संख्या खूप मोठ्या संख्येने आहे आणि त्यांना देखील आयोजकांना समाधानी ठेवायचं आहे. म्हणून मात्र अचूक असे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा आहे. धावसंख्या झाली आहे 10 धावा. किरण लेफ्ट आर्म ओव्हर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि बिंदासला हे एक मेजवानी दिली होती, पण मेजवानीचा स्वीकार व्यवस्थित करता आला नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले NR बोरपाडा संघाची बिनबाद 10 धावा. चांगला कमबॅक केलाय मी तर म्हणेन किरणने, कारण पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र पुढील 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी किरणने केली. आता मात्र ती कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागेल, तसंच सातत्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. किरणने मात्र प्रभावित केलंय, पण आता किरणची जागा नव्याने भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवर कोण येतोय ते पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. आदेश येतोय. नवीन गोलंदाज आदेश आहे. धावसंख्या 10 झालेली आहे. यापुढील सामना असणार आहे तो म्हणजेच गावदेवी धानिव विरुद्ध कोलिवली. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचे प्लीज. कोलिवली आणि गावदेवी धानिव दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी या. गावदेवी धानिव आणि कोलिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर नाणेफेकीसाठी यायचे. गावदेवी धानिव आणि कोलिवली. आई गावदेवी कोलिवली आणि गावदेवी धानिव या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. ओहो प्लाम अक्षरशः
परफेक्ट यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. परतावा लागेल फलंदाज धीरजला. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडा पाव, वडा पाव, वडा पाव. टो क्रशिंग यॉर्कर होता. कुठं नव्हतं या चेंडूवर कसा खेळ करायला हवा, कसा स्ट्रोक कंप्लीट करायला हवा, काहीच प्रयत्न असफल ठरले आणि आता मात्र धीरजला परतावं लागलं आणि मिस्टर भरत भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाज आदेशला, कारण खूप अप्रतिम दर्जाच्या चेंडूची हाताळणी केली होती आणि रिझल्ट देखील खूप चांगला होता. या चेंडूवर गडी बाद करता आलाय म्हणून मिस्टर भरत भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मिस्टर आदेशला. विलास भाऊ ठाण्यावरून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते. खूप खूप धन्यवाद साहेब. चला पुन्हा एकदा नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच बॅट्समन नंबर 3 रवी. अप्रतिम दर्जाची चेंडूची हाताळणी याला म्हणतात सराव. प्रॉपर प्रॅक्टिस केली गेली या चेंडूची हाताळणी करण्यासाठी. खूपच ऊन पावसाळे पाहिले असतील किंवा खूप जास्त सराव मैदानावर केला असेल तो म्हणजेच गोलंदाज आदेशने, कारण अचूक दर्जाचा अचूक चेंडू मी म्हणेन. डिलिव्हरी ऑफ द डे आजच्या दिवसातला सर्वोच्च चेंडू म्हणू शकतो आपण, सर्वोत्कृष्ट चेंडू म्हणू शकतोय या आजच्या दिवसातला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा. चला वेळ वाया घालू नका मित्रांनो. निर्देश देण्यासाठी लांबून येऊ नका प्लीज, कारण परत तुम्ही लांब जाल आणि आम्हाला तितकासा वेळ थांबावा लागेल. तर वेळ वाचवायचा आहे, कारण वेळ वाचवला तर तुम्हाला फायनलचा सामना आम्हाला 3 षटकांचा खेळवता येईल. आम्ही आमचे प्रयत्न प्रामाणिक करतोय. तुम्ही देखील साथ दिली तर खूप चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रवीसाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होते गोलंदाज आदेश. पहिल्या चेंडूवर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय धीरजचा. पुललेनचा चेंडू होता, लॉफ्ट केलाय, फुल टॉस चेंडू होता, चांगलं क्षेत्राच्या स्क्वेअर लेग क्षेत्रात मात्र विकेटचं पतन. बॅक टू बॅक सेकंड विकेट. दोन विकेट डाऊन. अप्रतिम गोलंदाजी. मी तर म्हणेन किरणपेक्षा चांगली गोलंदाजी आता करतोय तो म्हणजेच आदेश, कारण किरणने खर्च केला होता 10 धावा आणि आता या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर मात्र 2 गडी बाद केलेत आणि ऑन अ हॅट्रिक वर येऊन पोहोचतायत गोलंदाज आदेश. चला वेळ वाया घालू नका प्लीज. पुन्हा एकदा आदेशसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं भरत भोईर यांच्याकडून. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. दर्जा पाहायला मिळत आहे गोलंदाजीमध्ये आदेशच्या. या गोलंदाजी दोन्ही डिलिव्हरी आपण पाहिल्या तर दोन्ही खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला प्रयत्न यशस्वी झाला, दुसरा प्रयत्न असफल झाला होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग क्षेत्रात पाहायला मिळालं म्हणून 2 विकेट डाऊन झालेत. आणि हरेश यांनी झेल घेतल्याबद्दल त्याच्यासाठी सुद्धा भरत भोईर यांच्याकडून 500 रुपये. नवीन फलंदाज येतोय जो स्ट्राईक एंडला आहे. प्रतीक येतोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे बिंदास. बिंदास अजून त्याची खेळीची वाट पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. धावसंख्या झाली ती म्हणजे ऑन अ हॅट्रिक. मोठा फटका येतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करणारा एक दमदार षटकार. धावसंख्या झाले 16. प्रत्येक चेंडूवर वेगळे पण जपलंय या खेळाडूंनी. कधी कधी बाजू होते, हा सामन्याची बाजू घेतोय तो म्हणजेच NR बोरपाडा संघ आणि कधी कधी पलटवार करतोय तो म्हणजेच दादूचा पाडा संघ. आणि आताच्या या चेंडूचा विचार केला तर NR बोरपाडा संघाने मात्र आक्रमकता दाखवली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. पुन्हा एकदा लोअर फोल्डर चेंडू होता, एलिव्हेट केलं. चांगलं एलिव्हेशन, चांगलं एक्झिक्युशन, चांगलं इम्प्रुव्हायझेशन, दमदार षटकार. उत्साह, प्रेक्षकांच्या टाळ्या मात्र या प्रत्येक चेंडूवर आम्हाला अनुभवायला मिळतात, कारण प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळेपण पाहायला मिळते, द्वंद्व व्हायला मिळते. या मैदानामध्ये रफ अँड टफ कॉन्टेस्ट आहे, सर्वांची वेळ येते. आणि आता मात्र पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर वेळ होती आदेशची, पण त्या पुढील 2 चेंडूवर मात्र स्वतःचा डंका मिरवलाय प्रतीक. या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 षटकार त्याने घेतलेत आणि NR बोरपाडा संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती म्हणजेच 22 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातोय तो म्हणजेच आदेश कमबॅक करेल का.
पुन्हा एकदा बॅटच्या टोला चेंडू लागतोय, चेंडू मैदानाच्या समतल निघून जातो मिड विकेट क्षेत्रात, तर चेंडू अडवेपर्यंत एकदा कंप्लीट केले गेले, स्ट्राईकवर स्वतः बिंदास थांबतोय आणि या शेवटच्या चेंडूवर शेवट गोड करण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही संघांच्या खेळाडूंचा असेल. पाहूया कोणाची मनस्थिती पॉझिटिव्ह आहे, कोणाचा जो खेळ आहे या शेवटच्या चेंडूवर चांगला राहील, कुठल्या संघाचा ते पाहणं गरजेचं असेल. मनोरंजक सामना आहे, या अगोदर सामना देखील प्रेक्षकांना आनंद देणारा होता आणि हाच सामना देखील प्रेक्षकांना आनंद देतोय. स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न, लेमनेज लागते, चेंडू मागे निघून जातोय, शॉट फाईन लेग क्षेत्रात दरम्यानच्या कालावधीमध्ये एकदा पूर्ण केलं तर धावसंख्या एकने पुढे सरकेल का, आणि एकने पुढे सरकेल धावसंख्या झाले ती म्हणजेच 24 धावा जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान असेल. पुढील सामना असेल तो म्हणजेच गावदेवी धानीव आणि आई गावदेवी कोलिवली दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचंय. चला या गावदेवी धानीव, रिक्वेस्ट टू यू टॉस साठी या फास्ट. गावदेवी धानीव येणार बोरफाटा आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. तर 25 धावांचं आव्हान आहे जगदीशजी, आणि आव्हान कुठलंच सेफ नसते हे तुम्ही नेहमी म्हणत आहात, आणि या शेवटच्या दबावपूर्ण परिस्थितीमध्ये मात्र कुठलंच आव्हान सेफ नाहीये. जरी 12, 15, 20 किती धावा असल्या तरी देखील त्या चेस करताना कदाचित संघाची डोकेदुखी ठरू शकेल. तर या सामन्यामध्ये पुढचं समालोचन ऐकवण्यासाठी मी विनंती करतोय मिस्टर जगदीश तारमाळे सर. थँक्यू सर. तर आपण बोलतो सन्मानाकडे. सन्माननीय राजेंद्र पाटील पत्रकार लाखिवली यांचा इथे सन्मान करतायत संजय दळवी शिवसेना शाखा धोंडावडवली यांच्याकडून. राजेंद्र पाटलांबद्दल बोलायचं झालं तर खूप असं आहे, कारण त्यांनी आपल्या कारकिर्दीत किती उप अध्यक्ष सुद्धा ते आहेत. तर पुन्हा एकदा पण विनोद सेलार वावली यांचं मी संजय दलवी यांना विनंती. तसेच विनोद सेलार वावली यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतो संजय दलवी यांना की ही सन्माननीय or to commentary box. हॅलो. तर इथे शुभेच्छा येतात जयेश दळवी धोंडावडवली पश्चिम, खास करून दादूचा पाडा या संघासाठी शुभेच्छा आलेले. खूप खूप धन्यवाद जयेश पाटील, जयेश दळवी. येस, थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेला. टार्गेट आहे या मॅचमध्ये 25 धावांचं. दादूचा पाडा या टीमसमोर, ज्या टीमनं कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी करत क्वालिफाय ते झाले होते सुपर 4मध्ये. फर्स्ट सेमीफायनल या स्पर्धेची आपण पाहत आहे. तर सत्यम भोईर धोंडावडवली यांच्याकडून बक्षीस आलेले आहे. लगातार 3 षटकार मारले
दादूचा पाडा संघाच्या फलंदाजांनी तर 500 रुपयाचे बक्षीस. थँक्यू सो मच. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पोहोचली आहे. हरेश आणि किरण. टार्गेट आहे या मॅच मध्ये 25 धावांचं. इस मॅचला सुरुवात होते. बिंदास लसण षटक क्रमांक पहिले गुण सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पहिली सेमीफायनलची मॅच आपण पाहता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2020 आयोजक गावदेवी स्पोर्ट्स क्लब धोंडावडली यांच्या माध्यमातून एक दर्जेदार स्पर्धा. आणि या स्पर्धेचा मात्र आता शेवटचं सत्र, शेवटची संध्याकाळ आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल थांबले, वेट केलं, शेवटच्या क्षणाला बॉलमध्ये कट केला, बॉलला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. बॅट्समन हरेशच्या पाठमध्ये येतो हा चौक. स्विंग गोलंदाजीला खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं आणि ते तंत्र पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालं. तुम्ही जर एक्साइटमेंटमध्ये गेला प्रत्येक स्विंग गोलंदाजी खेळायला तर मात्र तुम्ही चेंडू डॉट होऊ शकता. इथे मात्र हरेशचं कौतुक करेन. बॉल थांबला, वेट केला, बॉलला येऊ दिलं, त्यानंतर बॅकफुटला गेला आणि एक जबरदस्त कटच्या माध्यमातून एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. धावसंख्या 4ने पुढे शकते. अकाउंट ओपन केलं जाते दादूचा पाडा टीमचं. 25 धावांचं टार्गेट आहे आणि क्रिकेट असा खेळ की कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. इथे लो स्कोर मॅच डिफेंड देखील केल्या जातात आणि हाय स्कोर मॅच चेस देखील केल्या जातात. बिंदास लसणे सज्ज होतोय. आधी शफल झाले, पुढे गेले, बॉलला कट केलाय, वेगानं निघून जाईल, परंतु इथे मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणानं थोडेसे अनलकी राहिले बॅट्समन आणि बॉल आतमध्येच थांबलाय मैदानाच्या आत. 2 धावा इथे मिळतात धाफलकावर आणि 2 धाव्याने धाफला पुढे शकतो. धावा संख्या 6. सुपर परफॉर्मन्स फ्रॉम दादूचा पाडा. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर या संघानं अतिशय शिस्तबद्धता दाखवली संपूर्ण दिवसामध्ये आणि कोणतेही त्यांनी एकदम शांत पद्धतीने एकदम संयम दाखवला, प्रामाणिकपण खेळ दाखवला कालच्या दिवसामध्ये. ते क्वालिफाय झालेत आणि पहिली सेमीफायनल मॅच ते खेळतात. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्टिअर केला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. बॅट्समन हरेशच्या बॅटमध्ये तो एकदमदा स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते बॅटिंग करताना हरेशच्या माध्यमातून. 25 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे आणि आत्तापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या 3 बॉलवर ते टार्गेट चेस करत असताना धावसंख्या पाहायला मिळते 12 धावा. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स, खूप चांगली स्पर्धा, प्रेक्षक वर्गाचं खूप सारं प्रेम लाभलं. सातत्यानं मैदानाच्या चहूबाजूला नजर जाईल तिथे प्रेक्षक वर्ग, दर्दी प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात आणि तुम्हाला सर्वांचा आवडता खेळ, भारतीयांचा गळ्यातला ताईत जाणारा हा खेळ म्हणजेच क्रिकेट. आता 3 अक्षरासाठी सातत्यानं प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्ग मैलोमैल प्रवास दूर करून हा खेळ खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत असतात आणि बघण्यासाठी देखील. अजून एक चांगला स्ट्रोक, शफल झाल्या, बॉलला टर्न केला, बॉल खूप वेगाने निघून जातो. इथे देखील अनलकी राहिले. हा बॉल देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आउटफील्डमध्ये एक झाड आहे, त्या झाडाला लागून मैदान आतमध्येच थांबलं आणि यावेळी मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग, सुपर एफर्ट फ्रॉम दादूचा पाडा. काय जबरदस्त एफर्ट त्यांच्या माध्यमातून दाखवले जातात. 3 धावा आणि स्कोर कार्डवर धावा संख्या 15 आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला बॅट्समन सज्ज होते किरण. हरेशने इम्प्रेस केलं. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर षटकार आणि हा एक देखील चांगला फटका होता. 2 वेळा मात्र त्या ठिकाणी अनलकी राहिले. 2 वेळा बॉल सीमारेषेच्या आतमध्ये थांबला. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं, कारण काही ठिकाणी जर मैदानाचा विचार केला तर काही ठिकाणी चढ आहेत, काही ठिकाणी उतर आहेत. अशा वेळी क्षेत्ररक्षक देखील कधी कधी मिसजज करतात बॉल आणि त्यांच्या माध्यमात देखील चुका पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकिंगला किरण. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस कमी केला, सोडून दिलं. या ठिकाणी मात्र एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धाफलकावर 15 धावा. सातत्यानं काहीतरी सूचना केल्या जातात त्या हरीशच्या माध्यमातून. सेमीफायनलची मॅच दादूचा पाडा विपक्ष NR बोरपाडा या 2 संघांदरम्यान रंगताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल. 2 चेंडू किरणने खेळले, दोन्ही निर्धाव. 4 चेंडू हरीश खेळला, 4 बॉल 15 बनवल्या. विजयासाठी 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता असेल. सुपर मॅच.
सामना अजूनही संपलेला नाहीये. एक जबरदस्त फाईट मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्लीज फास्ट घ्यायचं, प्लीज गाई. बेनार बोरपाडा संघ आता ती वेळ नाही राहिली की तुम्हाला इथे मीटिंग घेण्यासाठी, कारण 5 वाजत आलेत आणि अजूनही 2 मॅचेस खेळवायचेत. सो प्लीज लक्षात घ्यायचं, प्लीज फास्ट घ्या. येणार बोरपाडा संघ बिंदास लसण्यान कंपनी विनंती करतो सातत्याने की प्लीज आपण थोडंसं फास्ट घ्या. ज्या रस्त्यावर गाड्या आहेत, एसट्यांच्या मागे ज्या बाईक आहेत रस्त्यावर, त्या बाजूला काढायच्या आहेत, कारण काही क्षणातच आमच्या पाहुण्यांचं आगमन होतंय. तरी ज्या रस्त्यावर ज्याच्या ज्या बाईक आहेत त्या कृपा करून बाजूला काढायच्या आहेत, कारण पाहुण्याचं लगेच Fast. आगमन होतंय. फास्ट प्लीज. 6 बॉल 10 ची आवश्यकता. चर्चा झाली, डिस्कशन झालं, एक्झॅक्टली बॉल कोणाच्या हातामध्ये सोपवायचा. त्यानंतर संघनायकाने निर्णय घेतला, बॉल सोपवला विवेकच्या हातामध्ये. विवेक हे नाव देखील टेनिस क्रिकेटमध्ये जर घेतलं गेलं तर आम्हाला आठवण होते खालिंग एक्सप्रेस. विवेक शेलारच्या माध्यमातून सध्या टेनिस क्रिकेट गाजवलं जातं गोलंदाजीवर, आणि ते मात्र एनआर बोरपाडा संघाचा गोलंदाज विवेक शेळके सज्ज होतोय एक महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. बॉल नाही तर या मॅचचं भवितव्य दिलंय. एनआर बोरपाडा संघाच्या पाठीराखांच्या आशा दिल्यात विवेकच्या हातामध्ये. 6 बॉल विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. एका बाजूला विवेकला हिरवण्याची संधी, तर दुसऱ्या बाजूला मागच्या ओव्हरमध्ये ज्या फलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली सेकंडला बॅट्समन हरीशला देखील हिरवण्याची संधी आहे. जो खेळाडू या दबावामध्ये चांगली कामगिरी करेल तो मात्र विजयाचं शिखर नक्कीच गाठील. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. सेकंडला बॅट्समन हरीश. विवेक सज्ज होतोय. 6 बॉल 10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरपिच बॉल पहिलाच खूप वेगानं हाताळला. स्विंग अँड मिस पूर्णपणे बीट झालेत. प्रत्येक डॉट बॉलवर येणार बोरपाडा संघाच्या पाठीराखांच्या माध्यमातून टाळ्यांचा वर्षाव इथे होतोय. आपल्या खेळाडूचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तर दुसऱ्या बाजूला शांत झाले सध्या दादूचा पाड्याचे समर्थक. नक्कीच प्रत्येक येणारा डॉट बॉल समीकरण थोडंसं अवघड करून जाईल. 5 बॉल विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. हा स्ट्रोक चांगला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट स्टिअर केला. 1 धाव कंप्लीट केली आणि 1च धावेवर समाधान त्या ठिकाणी मानलं जाते. 4 बॉल विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. बिनधास्त लसण्याचं एक महागडं षटक, परंतु त्यानंतर त्या षटकाराची उणीव कुठेतरी भरून काढत असताना या ओव्हरमध्ये डिफेंड करत असताना 10 धावा, 2 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली आहे गोलंदाज विवेक शेळके याने. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक. परिवर्तन क्षेत्र अक्षय नक्कीच पाहायला मिळेल आणि ॲडव्हान्टेज आहे कारण या मैदानाचा जर आपण विचार केला तर मात्र ऑनसाईडला लेफ्ट हँड फलंदाजासाठी बाउंड्री लाईन ती थोडीशी अकुड आहे, जवळ आहे. सो तिचा लाभ इथे उठवला जाईल गोलंदाज किरणच्या माध्यमातून. 4 बॉल 8 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. आगमन होत आहे सन्माननीय फरहान पटेल साहेब तंटामुक्ती अध्यक्ष यांचं इथं आगमन होत आहे. स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये आपले हार्दिक 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 स्वागत. पाहुण्यांचं शुभ आगमन होतंय सन्माननीय फरहानजी पटेल साहेब. फास्ट खेळा प्लीज येणार बोरपाडा टीम. सन्माननीय फरहान पटेल साहेबांचं शुभ आगमन होत आहे. स्वागत आहे आपलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2020 या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला स्टिअर केला. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. एक्झॅक्टली काय घडेल. हरेशला माघारी परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. ज्यांच्या माध्यमातून आपण ज्या सुरेख ट्रॉफीज पाहताय, प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाभल्या गेल्या ते सन्माननीय फरहान पटेल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. स्वागत आहे साहेब आपलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2020 स्पर्धेमध्ये. येणार बोरपाडा संघ मित्रांनो फायनलचा दिवस आहे. सातत्यानं तुम्हाला मनापासून विनंती करतोय, आपण ड्रिंक्स ब्रेकची ही वेळ नाहीये. 3 चेंडूमध्ये गरज आहे ती म्हणजेच 8 धावांची गरज आहे. प्लीज मित्रांनो या नंतर 2 सामने मला कंप्लीट करायचे. आम्ही देखील कळकळीची विनंती करतो. आम्हाला मान्य आहे की तिकडे सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल आहे, दबाव तुमच्यावर आहे, दोन्ही संघांवर आहे, पण आम्ही देखील वेळेला बांधील आहोत. तर वेळेमधील आम्हाला सर्व सामने कंप्लीट करायचे. तरी मी प्रामाणिक विनंती करतोय की वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. इथे 3 बॉल विजयासाठी आवश्यक असतील ते आता मात्र
8 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला बॅट्समन किरणच्या बॅटमधनं एक मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल ती दादू चपाडा टीमच्या पाठी राख्यांना. विवेक शेलके सज्ज होतोय. हा फटका ऑन साइडला प्रॉपर कनेक्ट करू शकले नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धावेवर समाधान. 2 बॉल 7. विवेक शेलकेचं कौतुक करेन. खूप सुपर बोर. आता मीटिंग नको प्लीज, विनंती असेल. इथे क्षेत्ररक्षकांचं थोडंसं नक्कीच तारांबळ उडाली आहे, कारण प्रत्येक बॉलवर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मात्र लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे 2 बॉल 7ची आवश्यकता आहे आणि क्षेत्ररक्षकांना मात्र इकडून तिकडे धावावं लागतं मैदानाच्या दोन्ही बाजूला. 2 बॉल 7. स्ट्राईक एंडला बॅट्समन आले ते आदेश. प्रदीप. दोन चेंडूत 7 धावांची गरज. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. लेट्स सी हु विल ग्रॅब दिस ऑपॉर्च्युनिटी. आणि पाहूया यावेळेस गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच विवेक. 2 चेंडूत 7 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच प्रदीप. मोठा रनअप असेल पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुललेंचा चेंडू आणि हा चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एका धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग मनी सर. प्लीज मित्रांनो, मान्य करतोय की तुम्ही सामन्याला रंगत आणले, तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय, पण आम्हाला देखील प्रेक्षकांचं मनोरंजन पुढील 2 सामन्यांपर्यंत करायचं आहे. तर प्लीज टीम मीटिंग नकोय. एका चेंडूत एका धावाची गरज आहे, पण एका चेंडूत खूप वेळा आपण 6 धावा होताना पाहिलंय, पण एका चेंडूत 1 धाव होते का हे खूप वेळा पाहिलंय. की कारण कधी कधी फलंदाज थोडासा गाफील राहतो की मी कशा पद्धतीने फटका लगावू, पण मात्र आता पाहिजे या महत्वपूर्ण क्षणाला कुठला खेळाडू आपल्या संघाला विजयी करतोय. प्लीज रिक्वेस्ट असेल, प्लीज रिक्वेस्ट सर. एका चेंडूत एका धावाची गरज आहे. टीम मीटिंग नकोय. आपण गडीबाद झाला त्यानंतर टीम मीटिंग घ्या, तेव्हा तुमच्याकडे वेळ असतो, कारण फलंदाज मागे जाऊन परत येईपर्यंत तुमच्याकडे 1 मिनिटाचा कालावधी असतो. त्यावेळेस तुम्ही टीम मीटिंग घेतलीला हरकत नाही, पण प्रत्येक चेंडूत टीम मीटिंग घ्याल तर मग आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना येतात घाई करण्यासाठी. सर्वात महत्वाची सूचना असेल ती येणार बोरपाडाच्या सर्व खेळाडूंना की तुम्ही क्षेत्ररक्षण जवळ लावल्यानंतर मनीष नॉन स्ट्राईक यांचा जो खेळाडू धावेसाठी निघेल त्याला कोणत्या प्रकारचं कोणी अडवायचं नाहीये, त्याच्या धावेमध्ये कोणी मध्ये यायचं नाहीये. त्यानंतर तुम्ही जर सिली मिड ऑफ लावला तर त्या खेळाडूने कोणत्या प्रकारची चर्चा करायची नाहीये. या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते, लक्षात घ्या. प्रेक्षक मात्र शांत राहिलेत. मित्रांनो, तुम्हाला हा सामना आवडलाय की नाही? जोरदार टाळ्या होऊन जात्या. एका चेंडूत एका धावेची गरज. जसा क्रिकेट पाहिजे तसं क्रिकेट तुम्हाला या मैदानात अनुभवायला मिळते. तर खेळाडूंचा देखील आभार, प्रेक्षकांचा सुद्धा आभार. सुपर मॅच. 1 बॉल 1 धावेची गरज, परंतु सातत्याने 30 सूचना देईल. नॉस्ट्राक यांचा जो खेळाडू आहे त्याच्या व्यत्ययामध्ये कोणी यायचं नाही स्वतःहून, कारण कधी कधी असे प्रकार. येस, कोई भी अंतर नाही आएगा. व्हॉइस ऑफ ठाणे सन्मान्य सिद्दीक बाबे सरांचं वाक्य, कारण तशी सिच्युएशन इथे आली आहे. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. फास्ट प्लीज. येणार बोर्डपाडा टीम सातत्यानं प्लीज, अगदी मनापासून रिक्वेस्ट करतो तुम्हाला. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. धडधड लाऊड अपील, परंतु इथे मात्र सामना जिंकलाय दादू चापाडा टीमनं. महत्वपूर्ण क्षणी